नमस्कार मंडळी, मायबोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. जर तुमचं वय 60पेक्षा जास्त असेल तर ही माहिती तुमचं आयुष्य वाचवू शकते. अलीकडच्या एका धक्कादायक अभ्यासातून असं दिसून आलं आहे की 87% भारतीय ज्येष्ठ नागरिक 7 घातक सवयी पाळतात, ज्या त्यांच्या शरीराला हळूहळू कमकुवत करत आहेत. आणि सर्वात दुःखाची गोष्ट म्हणजे त्यापैकी बहुतेकांना हे देखील माहीत नाही की त्या सवयी त्यांचा थकवा, अशक्तपणा आणि आजाराचं खरं कारण आहेत. जर तुमचं वय 60पेक्षा जास्त असेल, जर तुम्हाला दररोज सकाळी थकवा जाणवत असेल, जर तुम्हाला गुडघेदुखी असेल, जर तुम्हाला पुरेशी झोप मिळत नसेल किंवा तुम्हाला तुमची शक्ती हळूहळू कमी होत असल्याचं जाणवत असेल, तर पुढील 20 मिनिटांमध्ये मी तुम्हाला अशा 7 सवयींबद्दल सांगेन, ज्या तुम्ही आज सोडल्या तर तुम्हाला 60व्या वर्षीही 50 वर्षांचं वाटेल. ही फक्त सवय नाही आहे किंवा सल्ला नाही आहे, तर जीवनरक्षक माहिती आहे, ज्याने हजारो ज्येष्ठांचं जीवन बदललं आहे. मी वृद्ध व्यक्तींमध्ये एक गोष्ट वारंवार पाहिली आहे. बहुतेक वृद्धांच्या समस्यांचं मूळ आजार नसून त्यांच्या लहान दैनंदिन सवयी असतात. या सवयी इतक्या सामान्य वाटतात की लोकांना त्या समस्या असू शकतात असं देखील वाटत नाही. पण सत्य हे आहे की या सवयी हळूहळू आणि शांतपणे शरीराची शक्ती कमी करतात आणि जेव्हा लोकांना ते कळतं तेव्हा बरेचदा खूप उशीर झालेला असतो. आज मी तुमच्यासोबत माझ्या 2 दशकांचा अनुभव शेअर करणार आहे. 60 वर्षानंतर सर्वात धोकादायक असलेल्या 7 सवयी मी सविस्तरपणे सांगेन, पण फक्त याचं स्पष्टीकरण देणं पुरेसं नाही. या सवयी तुमच्या शरीराला कसं नुकसान करतात, त्याची वैज्ञानिक कारणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या मोडण्यासाठी तुम्ही काय करू शकता हे देखील मी स्पष्ट करेन. कारण माझा असा विश्वास आहे की जेव्हा तुम्ही काहीतरी खोलवर समजून घेता तेव्हाच तुम्ही ते बदलू शकता. म्हणून खूप काळजीपूर्वक ऐका आणि जर तुमच्या घरामध्ये कोणी वृद्ध व्यक्ती असेल तर त्यांच्यासोबत ही माहिती नक्की शेअर करा. पण प्रथम 60 वर्षानंतर शरीरामध्ये होणारे बदल समजून घेऊया. बघा, 60 वर्ष हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. या वयापर्यंत आपल्याला शरीरामध्ये अनेक बदल झालेले असतात. पहिलं म्हणजे आपल्या पेशींचा पुनर्जन्म क्षमता कमी होते. आपण तरुण असताना आपल्या पेशी खूप लवकर नवीन पेशी तयार करतात. दुखापत किंवा नुकसान झाल्यास शरीर लवकर बरं होतं, पण 60 वर्षानंतर ही प्रक्रिया मंदावते. पेशी इतक्या लवकर तयार होत नाहीत. स्नायूंमध्ये आणखी एक बदल होतो, त्याला सार्कोपेनिया म्हणतात. ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये स्नायूंचं प्रमाण कमी होऊ लागतं, स्नायू कमकुवत होतात आणि ताकदही कमी होऊ लागते. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, परंतु वाईट सवयी त्याला गती देतात. तिसरा बदल हाडांमध्ये होतो. हाडांची घनता कमी होऊ लागते. रजोनिवृत्तीनंतर महिलांमध्ये हे विशेषतः वेगाने होतं. हाडे कमकुवत आणि ठिसूळ होतात. अगदी किरकोळ दुखापतीमुळे सुद्धा फ्रॅक्चर होऊ शकतं. चौथा बदल म्हणजे तो सांध्यांमध्ये होतो. सांध्यांमधील कुडच्या झिजायला लागतो. सांध्यांमधील स्नेहन कमी होतं, ज्यामुळे गुडघे, कंबर आणि खांदे दुखू लागतात. पाचवा बदल म्हणजे तो पचन संस्थेमध्ये होतो. पाचक रसांचा स्राव कमी होतो. पोटाचे स्नायू कमकुवत होतात. आतड्यांसंबंधी हालचाल मंदावते. परिणामी बद्धकोष्ठता, गॅस आणि अपचन सारख्या समस्या वाढतात. सहावा बदल हृदय आणि रक्तवाहिन्यांमध्ये होतो. धमन्या कडक होतात आणि त्यांची लवचिकता कमी होते. कोलेस्ट्रॉल जमा होण्याची शक्यता वाढते. रक्तदाब वाढतो. सातवा बदल मेंदूमध्ये होतो. मेंदूच्या पेशींची संख्या कमी होते. न्यूरोट्रान्समीटर किंवा मेंदूतील रसायनांची पातळी कमी होऊ लागते. स्मरणशक्ती कमकुवत होऊ लागते. आठवा बदल रोगप्रतिकारक शक्तीमध्ये होतो. रोगप्रतिकार शक्ती कमी होऊ लागते. किरकोळ आजारही अधिक गंभीर होतात आणि बरे होण्यास जास्त वेळ लागतो. हे सर्व नैसर्गिक बदल आहेत आणि वयानुसार हे होणारच आहेत. पण येथे एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. आपण आपल्या सवयींद्वारे या बदलांची गती नियंत्रित करू शकतो. जर आपल्या सवयी चांगल्या असतील तर हे बदल खूप मंद असतील. तुम्हाला 80व्या वर्षीही 60 वर्षांचं असल्यासारखं वाटू शकतं. पण जर आपल्या सवयी वाईट असतील तर हे बदल वेगाने होतील. तुम्हाला 60व्या वर्षी 80 वर्षाचं असल्यासारखं वाटू लागेल. आणि निरोगी वृद्धत्व आणि कमकुवत वृद्धत्व यात हा फरक आहे. आता 60 नंतर सर्वात जास्त नुकसान करणाऱ्या 7 सवयींवरती एक एक करून आपण चर्चा करूया. पहिली सवय म्हणजे उशिरापर्यंत जागणं किंवा पुरेशी झोप न घेणं. झोप म्हणजे फक्त विश्रांती नाही आहे, शरीराला स्वतःची दुरुस्ती करण्याची वेळ असते. जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपलं शरीर अनेक महत्त्वाची कार्य करतं. सर्वात प्रथम दिवसा खराब झालेल्या पेशी दुरुस्त होतात. नवीन पेशी तयार होतात. दुसरं, स्नायू दुरुस्त होतात. स्नायूंमधील सूक्ष्म अश्रू बरे होतात. स्नायू मजबूत होतात.
तिसरं म्हणजे मेंदूमध्ये जमा झालेले विषारी पदार्थ शुद्ध होतात, मेंदूच्या पेशी रिचार्ज होतात, स्मरणशक्ती मजबूत होते. चौथं म्हणजे हार्मोनल संतुलन पुनर्संचयित होतं, वाढ संप्रेरक सोडले जाते, ते शरीराला तरुण ठेवतं. मेलाटोनिन सोडलं जातं, जे झोपेला गाढ करतं आणि शरीराला आराम देतं. पाचवं, रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते, शरीर रोगांशी लढण्यासाठी अधिक सुसज्ज असतं. ते आपल्याला झोपेच्या पुढच्या पिढीसाठी तयार करतं. हे सर्व झोपेच्या वेळी घडतं. पण जर तुम्ही 60 वर्षानंतर रात्री उशिरापर्यंत जागे राहिलात तर काय होतं? जर तुम्ही रात्री 11 वाजेपर्यंत, 12 वाजेपर्यंत किंवा त्याहूनही उशिरापर्यंत टी व्ही पाहत, मोबाईल फोन वापरत किंवा फक्त गप्पा मारत राहिलात तर तुम्ही तुमच्या शरीराला या दुरुस्तीच्या वेळेपासून वंचित करत आहात. आणि त्याचा परिणाम काय होतो? पहिलं नुकसान म्हणजे मेलाटोनिन या हार्मोनच्या स्रावात व्यत्यय येतो. मेलाटोनिन हा एक महत्त्वाचा हार्मोन आहे जो आपल्या जैविक घड्याळाचं नियमन करतो. तो रात्री तयार होतो आणि आपल्याला झोपेची वेळ झाल्याचा संकेत देतो. पण जेव्हा तुम्ही रात्री उशिरापर्यंत प्रकाशाच्या संपर्कात असता, विशेषतः तुमचा मोबाईल फोन किंवा टी व्हीच्या प्रकाशाच्या संपर्कात असता, तेव्हा निळ्या प्रकाशाच्या संपर्कात येता तेव्हा मेलाटोनिन उत्पादन विस्कळीत होतं आणि जेव्हा मेलाटोनिनचं उत्पादन तयार होत नाही तेव्हा गाढ झोप येतच नाही. तुम्ही झोपता पण झोपेची गुणवत्ता खराब असते, तुम्ही थकल्यासारखे जागे होता. दुसरं नुकसान म्हणजे रक्तदाब आणि रक्तातील साखरेचं असंतुलन. जेव्हा तुम्हाला पुरेशी झोप मिळत नाही तेव्हा शरीरामध्ये तणाव संप्रेरक कार्टिसोल पातळी वाढते, ज्यामुळे रक्तदाब वाढतो. या व्यतिरिक्त इन्सुलिन संवेदनशीलता कमी होते, ज्यामुळे रक्तातील साखर वाढते. जर तुम्हाला आधीच मधुमेह किंवा उच्च रक्तदाब असेल तर हे आणखी धोकादायक बनतं. तिसरा तोटा म्हणजे स्नायूंची दुरुस्ती होत नाही. मी म्हटल्याप्रमाणे झोपेच्या वेळी स्नायूंची दुरुस्ती होते. जर तुम्हाला पुरेशी झोप मिळाली नाही तर तुमचे स्नायू कमकुवत होतात, हळूहळू ताकद कमी होते, ज्यामुळे थकवा वाढतो. चौथा तोटा म्हणजे स्मरणशक्ती कमी होणं. झोपेच्या वेळी आपले मेंदू दिवसभराच्या आठवणींवरती प्रक्रिया करतो आणि दीर्घकालीन स्मृतीमध्ये महत्त्वाची माहिती साठवतो. परंतु जर तुम्हाला पुरेशी झोप मिळाली नाही तर ही प्रक्रिया अपूर्ण राहते, स्मरणशक्ती कमकुवत होते, ज्यामुळे विसरणं वाढतं. पाचवा तोटा म्हणजे दिवसा झोप आणि आळस. जेव्हा तुम्हाला रात्री पुरेशी झोप मिळत नाही तेव्हा तुम्हाला दिवसभर झोप येते, तुम्हाला वारंवार झोपा घ्याव्या लागतात, तुम्हाला काहीही करायची इच्छा होत नाही, तुम्हाला सुस्ती वाटते. तर आता प्रश्न असा आहे की हे कसं सोडवायचं? सर्वात प्रथम रात्री 9 किंवा 9:30 पर्यंत झोपण्याची सवय लावा. मला माहीत आहे की सुरुवातीला हे कठीण होईल, विशेषतः जर तुम्हाला रात्री 12 किंवा 1 वाजता झोपण्याची सवय असेल तर. ती हळूहळू तुमची झोपण्याची वेळ पुढे ढकला. दर आठवड्याला 15 मिनिटे लवकर झोपण्याचा प्रयत्न करा. दुसरं म्हणजे झोपण्यापूर्वी किमान 1 तास आधी तुमचा मोबाईल फोन, टी व्ही बंद करा. निळा प्रकाश जो आहे तो मेलाटोनिनला प्रतिबंधित करतो. जर तुम्ही झोपण्यापूर्वी तुमचा मोबाईल फोन पाहिला तर तुम्हाला झोप येण्यास त्रास होईल. तिसरं म्हणजे झोपण्यापूर्वी अर्धा तास आधी 1 ग्लास कोमट दूध प्या. दुधामध्ये ट्रिप्टोफॅन नावाचं अमिनो आम्ल असतं जे मेलाटोनिन तयार करण्यास मदत करतं. जर तुम्ही दूध पित नसाल तर तुम्ही तुळशीचा चहा किंवा कॅमोमाईल चहा वापरून पाहू शकता. चौथं म्हणजे तुमची बेडरूम जी आहे ती अंधारी ठेवा, पूर्णपणे अंधारी. थोडासा प्रकाशही मेलाटोनिनवरती परिणाम करतो. पडदे ओढा आणि दिवे बंद करा. पाचवं म्हणजे हलकं आणि लवकर जेवण करा. झोपण्यापूर्वी किमान 2 ते 3 तास आधी खा. उशिरा जड जेवण केल्याने पचनाच्या समस्या उद्भवू शकतात आणि झोप बिघडू शकते. सहावं म्हणजे जर तुम्हाला रात्री झोप येत नसेल तर ध्यान करा, खोल श्वास घ्या, तुमच्या शरीराला आराम करा, तुमचं मन शांत करा. हे सर्व केल्याने तुमच्या झोपेची गुणवत्ता खूप सुधारेल आणि जेव्हा तुम्ही चांगले झोपता तेव्हा तुम्हाला सकाळी ताजतवानं वाटेल, तुम्ही दिवसभर उत्साही राहाल. आता दुसऱ्या सवयीबद्दल बोलूया. दुसरी सवय म्हणजे सकाळी उठून पाणी न पिता कामाला सुरुवात करणं. ही एक सामान्य चक्र आहे. बहुतेक लोक उठताच चहा किंवा कॉफी पितात किंवा थेट बाथरूममध्ये जातात किंवा कामाला सुरुवात करतात, पण पाणी पिण्याचं विसरतात. तुम्ही पहा, रात्री झोपताना आपण पाणी पित नाही, पण आपलं शरीर सतत पाण्याचा वापर करतं, श्वासोच्छ्वासात, घामात आणि अंतर्गत शारीरिक कार्यासाठी. म्हणून सकाळी आपण थोडेसे डिहायड्रेटेड असतो आणि 60 वर्षानंतर ही समस्या आणखी वाढते, कारण वयानुसार शरीराची पाणी टिकून ठेवण्याची क्षमता कमी होते, तहान देखील कमी होते. म्हणून वृद्धांमध्ये डिहायड्रेशन लवकर होतं. आता सकाळी उठल्यावर आणि पाणी न पिल्याने काय होतं? पहिलं नुकसान म्हणजे शरीरामध्ये जमा झालेले विषारी पदार्थ बाहेर पडत नाही. शरीराच्या पेशी रात्रभर त्यांचा कचरा काढून टाकतात आणि ते सर्व रक्तप्रवाहामध्ये फिरत असतं. आता ते मूत्रपिंडाद्वारे शरीरामध्ये विषारी पदार्थ राहतात
हळूहळू जमा होतात, ज्यामुळे मूत्रपिंडावर भार वाढतो. दुसरा तोटा म्हणजे रक्त जाड होतं. जेव्हा शरीर निर्जलीकरण होतं तेव्हा रक्ताचा चिकटपणा वाढतो. जाड रक्त हृदयाला पंप करणं कठीण होतं, ज्यामुळे हृदयावरती अतिरिक्त ताण येतो. रक्तदाब वाढतो आणि जास्त रक्त गोठण्याची शक्यता जास्त असते. यामुळे हृदयविकाराचा झटका किंवा मग स्ट्रोकचा धोका वाढू शकतो. तिसरा तोटा म्हणजे पचनसंस्थेवरती होणारा त्याचा परिणाम. पाणी पचनासाठी आवश्यक आहे ते पाचक रस तयार करण्यास मदत करतं, आतड्यांना वंगण घालतं आणि मल मऊ करतं. जेव्हा पाणी उपलब्ध नसतं तेव्हा बद्धकोष्ठता होते, वायू तयार होतो आणि पोट जड होतं. चौथा तोटा म्हणजे चयापचय मंदावतं. चयापचयासाठी पाणी आवश्यक आहे. पुरेसं पाणी नसताना शरीर ऊर्जा बचत मोडमध्ये जातं. चयापचय मंदावतं आणि कॅलरीज अधिक हळूहळू बर्न होतात. वजन वाढणं किंवा ऊर्जा कमी होणं यावर उपाय काय आहे? हे खूप सोपं आहे. सकाळी सर्वात आधी पाणी प्या. पण येथे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. शक्य असल्यास प्रथम रात्रभर तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी साठवून ठेवा. तांब्यामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ गुणधर्म आहे आणि तो पाणी शुद्ध करतो. तांबं हे शरीरासाठी देखील खूप फायदेशीर आहे. दुसरं म्हणजे पाणी कोमट असलं पाहिजे. खूप थंड पाणी पिल्याने शरीराला धक्का बसतो आणि पचनसंस्थेमध्येही समस्या निर्माण होतात. कोमट पाणी पचनक्रियेला चालना देते आणि चयापचय गतिमान करते. तिसरं म्हणजे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही पाण्यामध्ये थोडंसं लिंबू पिळू शकता. लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी असतं, ते रोगप्रतिकार शक्ती वाढवतं आणि रक्त शुद्ध करतं. तुम्ही थोडंसं मध देखील घालू शकता, ते ऊर्जा प्रदान करतं. चौथं म्हणजे किमान 1 ते 2 ग्लास पाणी प्या, हळूहळू प्या. पाचवं म्हणजे पाणी पिल्यानंतर 10 ते 15 मिनिटे थांबा, नंतर तुमचं सामान्य काम पुन्हा सुरू करा. दरम्यान तुम्ही थोडेसे स्ट्रेचिंग करू शकता किंवा थोडीशी चालायला जाऊ शकता. ही छोटीशी सवय तुमच्या आरोग्यामध्ये खूप मोठा फरक करू शकते. तुमचे मूत्रपिंड निरोगी राहील, पचन सुधारेल, ऊर्जा वाढेल आणि हृदयावरील भार देखील कमी होईल. आता तिसऱ्या सवयीकडे वळूया. तिसरी सवय म्हणजे अन्न लवकर किंवा न चावता खाणे. ही एक खूप गंभीर समस्या आहे, परंतु लोक ते गांभीर्याने घेत नाहीत. अनेक वृद्ध लोक कमकुवत दातांमुळे किंवा घाईमुळे त्यांचे अन्न जे आहे ते व्यवस्थित चघळत नाही. ते थोडेसे चघळतात आणि नंतर ते थेट गिळून घेतात. पण हे खूप हानिकारक आहे. पचनाची प्रक्रिया तोंडामध्ये सुरू होते. जेव्हा तुम्ही अन्न चघळता तेव्हा 2 महत्त्वाच्या गोष्टी घडतात. पहिली गोष्ट म्हणजे अन्न लहान तुकड्यांमध्ये मोडतं. तुकडे जितके लहान असतील तितके पोटाला पचणं सोपं होतं. दुसरं म्हणजे तोंडातील लाळ अन्नामध्ये मिसळते. लाळेमध्ये एन्झाईम असतात जे अन्नाचं विघटन करण्यास सुरुवात करतात, विशेषतः कार्बोहायड्रेट. लाळेमध्ये अन्न गुळगुळीत देखील होतं, ज्यामुळे ते गिळणं सोपं होतं. आता जर तुम्ही तुमचं अन्न योग्यरित्या चघळलं नाही तर काय होतं? पहिला तोटा म्हणजे ते पोटावर खूप ताण देतं. जेव्हा मोठे तुकडे पोटामध्ये जातात तेव्हा ते तोडण्यासाठी पोटाला जास्त काम करावं लागतं. पोटाला जास्त आम्ल तयार करावं लागतं. यासाठी जास्त वेळ लागतो, ज्यामुळे जडपणा, छातीमध्ये जळजळ आणि अस्वस्थता येते. दुसरा तोटा म्हणजे पोषक तत्व योग्यरित्या शोषली जात नाही. जेव्हा अन्न योग्यरित्या मोडलं जात नाही तेव्हा शरीर त्यातून पोषक तत्वे काढू शकत नाही. तुम्ही चांगलं अन्न खात असाल पण शरीराला आवश्यक असलेले पोषण मिळत नाही. हळूहळू कुपोषण सुरू होतं. जीवनसत्वे आणि खनिजांची कमतरता निर्माण होते. तिसरा दोष म्हणजे गॅस आणि आम्लता. जेव्हा अन्न योग्यरित्या पचत नाही तेव्हा ते आतड्यांमध्ये कुजण्यास सुरुवात होते. यामुळे गॅस, पोट फुगणं, ढेकर येणं आणि आम्लता होत असते. चौथा दोष म्हणजे बद्धकोष्ठता. मोठे तुकडे आतड्यांमधून सहज हलत नाही, ते अडकतात, ज्यामुळे बद्धकोष्ठता होते. पाचवा दोष म्हणजे वजन कमी होणं. काही लोक वजन वाढवतात कारण ते योग्यरित्या चघळत नाहीत, म्हणून त्यांना कळत नाही की ते पोट भरलं आहे. ते जास्त खातात. काही लोक वजन कमी करतात कारण त्यांना पुरेसं पोषण मिळत नाही. उपाय अगदी सोपा आहे, परंतु त्यासाठी सातत्यपूर्ण सराव आवश्यक आहे. प्रथम, प्रत्येक घास किमान 25 ते 30 वेळा चावून खाणं. मला माहीत आहे की हे खूप वेगळं वाटतं. तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल की कोण इतका वेळ चावेल, परंतु ते खरोखर महत्त्वाचं आहे. सुरुवातीला तुम्ही मोजू शकता. अन्न तोंडामध्ये ठेवा आणि मोजत राहा. 1 2 3 4 5 6 असेच 30 पर्यंत. काही आठवड्यांमध्ये ही सवय होईल, मग तुम्हाला मोजण्याची गरज राहणार नाही. दुसरं म्हणजे हळूहळू खा, घाई नाही. जेवण हे ध्यानासारखं असावं. तुमच्या अन्नाची चव अनुभवा, प्रत्येक घास अनुभवा. तिसरं म्हणजे जेवताना टी व्ही किंवा मोबाईल फोन पाहू नका. जेव्हा तुम्ही टी व्ही पाहत जेवता तेव्हा तुमचं लक्ष स्क्रीनवर केंद्रित होतं. तुम्ही लक्ष न देता मशीनसारखे अन्न गिळता. तुम्ही काय खात आहात किंवा किती खात आहात हे तुम्हाला कळतही नाही. चौथं म्हणजे जर तुमचे दात खूप कमकुवत असतील किंवा बाहेर पडले असतील तर दंतवैद्याला भेटा. डेंचर घ्या आणि मऊ पदार्थ खा. उकडलेलं, मॅश केलेलं दलियासारखं, पण व्यवस्थित चावण्याची सवय सोडू नका. ही एक सवय आहे जी तुमच्या
पचनाच्या 70% समस्या दूर करू शकते आणि तुमचं वजनही नियंत्रित करण्यास मदत करू शकते. चौथं म्हणजे सकाळी चालणं सोडून द्या. हे माझ्या रुग्णांकडून ऐकायला मिळणारं एक सामान्य निमित्त आहे. डॉक्टर, मी वयस्कर होत आहे, चालणं थकवणारं आहे, मला गुडघेदुखी होते, मला श्वास घेण्यास त्रास होतो, मग चालण्याचा काय अर्थ? पण सत्य अगदी उलट आहे. तुम्ही जितके जास्त चालाल तितके तुम्ही जगता आणि जितके कमी चालाल तितकं तुमचं शरीर, विशेषतः वृद्धांसाठी जेव्हा तुम्ही चालता तेव्हा तुमच्या शरीराला अनेक चांगल्या गोष्टी घडतात. पहिलं म्हणजे तुमचे हृदय मजबूत होतं. चालणं हा हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधीचा व्यायाम आहे. त्यामुळे तुमचं हृदय मजबूत होतं, त्यामुळे तुमच्या हृदयाची पंपिंग क्षमता वाढते, त्यामुळे रक्ताभिसरण सुधारतं. दुसरं म्हणजे तुमचे स्नायू मजबूत होतात. जेव्हा तुम्ही चालता तेव्हा तुमच्या पायांचे, कमरेचे आणि पाठीचे सर्व स्नायू काम करतात, ते मजबूत होतात. सार्कोपेनिया किंवा स्नायूंचा क्षय मंदावतो. तिसरं म्हणजे तुमचे सांधे वंगणयुक्त राहतात. बरेच लोक असं मानतात की जर तुम्हाला सांधेदुखी असेल तर तुम्ही विश्रांती घ्यावी, पण हे चुकीचं आहे. तुमचे सांधे जे आहेत ते हालत राहणं आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही चालता तेव्हा तुमच्या सांध्यांमध्ये सायनोव्हियल द्रव पदार्थ स्रावित होतो, यामुळे ते वंगणयुक्त राहतात, वेदना कमी होतात आणि लवचिकता टिकून राहते. चौथं म्हणजे तुमची हाडे मजबूत होतात. चालणं हा वजन उचलण्याचा व्यायाम आहे, यामुळे तुमची हाडे मजबूत होतात, हाडांची घनता वाढते आणि कमीत कमी टिकून सुद्धा राहतात. ऑस्टिओपोरोसिस टाळता येतं. पाचवं म्हणजे रक्तातील साखर नियंत्रणात राहते. चालण्यामुळे स्नायूंना ग्लुकोज वापरण्यास मदत होते, रक्तातील साखरेची पातळी कमी होते, इन्सुलिन संवेदनशीलता वाढते, मधुमेह नियंत्रणामध्ये राहतो. सहावं म्हणजे रक्तदाब नियंत्रणात राहतो. नियमित चालण्याने रक्तवाहिन्या लवचिक राहतात, रक्तदाब कमी होतो. सातवी गोष्ट आहे मूड सुधारतो. चालणं हे जे आहे एंडोर्फिन बाहेर पडतात, याच्यामुळे जे आनंदाचे संप्रेरक आहेत, ताण कमी होतो, नैराश्य दूर होतं आणि मनसुद्धा प्रसन्न राहतं. आठवी गोष्ट म्हणजे झोप चांगली असते. दिवसा चालणारे लोक रात्री गाढ झोपी जातात. नववं म्हणजे पचन सुधारतं. चालण्याने आतड्यांसंबंधी हालचाल वाढते आणि बद्धकोष्ठता दूर होते. दहावं म्हणजे मन तीक्ष्ण राहतं. चालण्याने मेंदूला रक्तपुरवठा वाढतो, अधिक ऑक्सिजन मिळतो, स्मरणशक्ती सुधारते. आता जर तुम्ही चालणं थांबवलं तर हे सर्व फायदे नष्ट होतील. हळूहळू स्नायू कमकुवत होतील, सांधेदुखी वाढेल, हाडे कमकुवत होतील, थकवा वाढेल, मनस्थिती बिघडेल आणि आजार वाढतील. तर उपाय काय आहे? हे खूप सोपं आहे. सूर्योदयानंतर दररोज सकाळी चालत जा 30 ते 40 मिनिटे. सुरुवातीला इतकं चालता येत नसेल तर 10 मिनिटांनी सुरुवात करा, नंतर हळूहळू वाढवा. हळू चालत जा, धावण्याची गरज नाही, फक्त स्थिर गतीने चालत राहा. शक्य असल्यास गवतावर अनवाणी चालत जा. यामुळे पायांमधील रिफ्लेक्सॉलॉजी पॉईंट्स सक्रिय होतात, डोळ्यांनाही फायदा होतो. सकाळची ताजी हवा फुफ्फुसांसाठी चांगली असते आणि सकाळचा सूर्य व्हिटॅमिन डी प्रदान करतो. जर तुम्हाला गुडघेदुखी असेल तर वेगाने चालू नका, हळू चालत जा. आवश्यक असल्यास चालण्यासाठी काठी वापरा, पण चालणं थांबवू नका. जर तुम्ही बाहेर जाऊ शकत नसाल तर घरामध्येच राहा, खोलीत, बाल्कनीमध्ये, जिथे जागा असेल तिथे फिरा, पण चालणं थांबवू नका. लक्षात ठेवा, जीवन हे हालचालीतच असावं. आता 5व्या सवयीकडे वळूया. 5वी सवय म्हणजे जास्त तळलेले किंवा मग गोड अन्न खाणं. 60 नंतर पचन संस्था कमकुवत होते, पाचक रसांचा स्राव कमी होतो, यकृत आणि स्वादुपिंडाची क्षमता कमी होते. तुम्ही तुमच्या शरीरावरती मोठा भार टाकत आहात जर तुम्ही तळलेले मसालेदार पदार्थ खात आहात. लक्षात ठेवा, तळलेलं अन्न पचण्यास खूप कठीण असतं. तेल खूप जड असतं, विशेषतः जर ते पुन्हा वापरलेलं तेल असेल तर ते विषासारखं असतं. त्यात ट्रान्स फॅट्स असतात जे खूप हानिकारक असतात. जेव्हा तुम्ही समोसे, पकोडे, पुरी किंवा पराठे असे तळलेले पदार्थ खाता तेव्हा काय होतं? पहिलं नुकसान म्हणजे कोलेस्ट्रॉल वाढतं. तळलेलं अन्न खराब कोलेस्ट्रॉल वाढवतं, ते धमन्यांमध्ये जमा होतं, ज्यामुळे रक्तवाहिन्या अरुंद होतात, हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. दुसरं नुकसान म्हणजे यकृतावर ताण येतो, यकृताला चरबी प्रक्रिया करावी लागते, जास्त चरबी यकृताला थकवते, ज्यामुळे फॅटी लिव्हर समस्या उद्भवतात, यकृताचं कार्य बिघडतं. तिसरं नुकसान म्हणजे पोटाच्या समस्या. तळलेलं अन्न गॅस, आम्लता आणि अपचन निर्माण करतं, पोट जड वाटतं. चौथं नुकसान म्हणजे सूज वाढणं. तळलेलं अन्न शरीरामध्ये जळजळ वाढवतं, जळजळ सांधेदुखी वाढवते आणि सांधिवातही वाढवतो. आता गोड पदार्थांबद्दल बोलूया. जास्त गोड पदार्थ खाणं हे खूप हानिकारक आहे, विशेषतः 60 नंतर. पहिलं नुकसान म्हणजे रक्तातील साखर वाढवणं. गोड पदार्थ थेट रक्तातील साखर वाढवतात. जर तुम्हाला मधुमेह असेल तर हे खूप धोकादायक आहे. जरी तुम्ही नसलात तरीसुद्धा सतत गोड पदार्थ खाल्ल्याने मधुमेह होऊ शकतो. दुसरं नुकसान म्हणजे वजन वाढणं. गोड पदार्थांमुळे कॅलरीज खूप जास्त असतात आणि रिकाम्या कॅलरीज असतात. याचा अर्थ
त्यात कोणतेही पोषण नसतं आणि फक्त वजन वाढतं. तिसरं नुकसान म्हणजे हाडे कमकुवत होतात. जास्त साखर कॅल्शियम शोषण्यास प्रतिबंध करते, ज्यामुळे हाडे कमकुवत होतात. चौथं नुकसान म्हणजे दात किडणं. गोड पदार्थ हे बॅक्टेरियाचं अन्न आहे, ज्यामुळे दात किडतात. पाचवा दोष म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होणं. जास्त साखरेमुळे रोगप्रतिकार शक्ती कमी होते. तर यावर उपाय काय आहे? तो अगदी सोपा आहे. पहिला म्हणजे तळलेले पदार्थ टाळा आणि कमीत कमी खा. आठवड्यातून एकदापेक्षा जास्त नाही. ते पूर्णपणे टाळणं चांगलं. दुसरं म्हणजे हलके उकडलेले पदार्थ खा. डाळी, भाज्या, सूप, दलिया हे सर्वात उत्तम आहे. तिसरं, गोड पदार्थांपेक्षा तुम्ही त्या पदार्थांचं लक्षणीयरित्या मर्यादित ते करू शकता. जर तुम्हाला ते खावेच लागले तर आठवड्यातून एकदा किंवा दोनदा खा आणि तेही कमी प्रमाणामध्ये. चौथं म्हणजे प्रक्रिया केलेले साखरेऐवजी नैसर्गिक गोड पदार्थ खा. जसं की फळे खा, ते नैसर्गिकरित्या गोड आणि पौष्टिक असतात. पाचवं, अधिक हिरव्या भाज्या खा. पालक, मेथी, मोहरी, बथुआ हे खूप फायदेशीर आहे. ते जीवनसत्व, खनिजे आणि फायबरने समृद्ध असतात. सहावं म्हणजे दररोज फळे खा. हंगामी फळे ताजी आणि पौष्टिक असतात. सहावी म्हणजे दिवसभर बसून राहणं किंवा एकाच ठिकाणी राहणं ही एक अतिशय धोकादायक सवय आहे. बरेच वृद्ध लोक संपूर्ण दिवसभर टी समोर बसून किंवा अंथरुणावर पडून घालतात. त्यांना वाटतं की ते वृद्ध असल्याचं त्यांनी विश्रांती घ्यावी, पण हे चुकीचं आहे. शरीर गतिशीलतेसाठी बनलेलं आहे. जेव्हा तुम्ही सतत बसता किंवा झोपता तेव्हा शरीर निष्क्रिय होतं. पहिला तोटा म्हणजे स्नायू कमकुवत होतात. जेव्हा तुम्ही त्यांचा वापर करत नाही तेव्हा ते आकुंचन पाहू लागतात आणि कमकुवत होतात. हळूहळू शक्ती कमी होते. आणि दुसरा तोटा म्हणजे सांध्यांमधील कडकपणा. जेव्हा तुम्ही हालचाल करत नाही तेव्हा सांधे कडक होतात, वेदना वाढतात, लवचिकता कमी होते. तिसरा तोटा म्हणजे रक्ताभिसरण मंदावतं. जेव्हा तुम्ही बसता तेव्हा रक्ताभिसरण विशेषतः पायांमध्ये कमी होतं आणि पायांमध्ये गुठळ्या होण्याचा धोका वाढतो. चौथा तोटा म्हणजे रक्तदाब वाढणं. निष्क्रियतेमुळे रक्तदाब वाढतो. पाचवा तोटा म्हणजे मधुमेह वाढणं. जेव्हा तुम्ही हालचाल करत नाही तेव्हा स्नायू ग्लुकोज वापरत नाही, रक्तातील साखर वाढू लागते. सहावा तोटा म्हणजे वजन वाढणं. निष्क्रियतेमुळे चयापचय मंदावतं, कॅलरी बर्निंग कमी होतं, ज्यामुळे वजन वाढतं. सातवा तोटा म्हणजे वाईट मूड. दिवसभर बसून राहणाऱ्या लोकांचं नैराश्य आणि चिंता होण्याची शक्यता जरा जास्तच असते. आठवा तोटा म्हणजे कमी झोप येणं. दिवसभर निष्क्रियतेमुळे रात्री झोप येऊ शकते. तर उपाय काय आहे? खूप सोपा आहे. तर दर 30 ते 40 मिनिटांनी उठा आणि थोडंसं चालत जा. जरी ते फक्त 2 किंवा 3 मिनिटे असलं तरीसुद्धा. फक्त उठून फिरा. जर तुम्ही TV पाहत असाल तर जाहिराती पाहत असाल तर उठा, थोडंसं चालत जा. काही हलके योगासने करा, जसं की ताडासन, जिथे तुम्ही उभे राहता आणि तुमचे हात वर करा आणि तुमचं संपूर्ण शरीर ताणा. पवनमुक्तासन, जिथे तुम्ही झोपता आणि तुमचे गुडघे तुमच्या छातीवरती आणता. वज्रासन, जिथे तुम्ही तुमच्या गुडघ्यावर बसता. ही सोपी आसने खूप फायदेशीर आहेत. बसूनही तुमचे पाय हलवत राहा. तुमचे घोटे वर्तुळाकार फिरवा. तुमचे पायाचे बोट हलवा. यामुळे रक्ताभिसरण राखण्यास मदत होते. तुमचे हात देखील हलवा. हळूहळू तुमची मान डावीकडे आणि उजवीकडे, वर आणि खाली हलवा. तुमचे खांदे फिरवा. या छोट्या हालचालींमुळे मोठा फरक पडतो. लक्षात ठेवा, जीवन गतिमान आहे. सातवी सवय म्हणजे चहा, कॉफी आणि अल्कोहोलचं जास्त सेवन. बरेच लोक म्हणतात की चहाशिवाय दिवस सुरू होत नाही. सकाळी उठून चहा घ्या, नंतर नाश्त्यानंतर चहा, दुपारी चहा, संध्याकाळी चहा आणि रात्री चहा. काही लोक दिवसातून 5-6 कप चहा पितात, पण हे खूप हानिकारक आहे, विशेषतः वयाच्या 60 नंतर. चहा आणि कॉफीमध्ये कॅफीन असतं. कॅफीन हे उत्तेजक आहे. ते कमी प्रमाणामध्ये ठीक आहे, परंतु जास्त प्रमाणामध्ये ते अनेक समस्या निर्माण करतं. पहिला तोटा म्हणजे त्याचा झोपेवरती परिणाम होतो. कॅफीन झोपेमध्ये व्यत्यय आणतं. विशेषतः जर तुम्ही संध्याकाळी किंवा रात्री चहा किंवा कॉफी प्यायली तर तुम्हाला रात्री झोपायला त्रास होऊ शकतो. दुसरा तोटा म्हणजे हृदयाचे ठोके वाढणं. जास्त कॅफीनमुळे हृदयाचे ठोके वाढतात, ज्यामुळे धडधड होते आणि रक्तदाब वाढतो. तिसरा तोटा म्हणजे शरीरातून पाणी आणि खनिजं कमी होतात. कॅफीन हे मूत्रवर्धक आहे, म्हणजेच ते लघवी वाढवतं. यामुळे डिहायड्रेशन होतं आणि कॅल्शियम आणि लोहसारखी महत्त्वाची खनिजे देखील नष्ट होतात. चौथा तोटा म्हणजे त्याचा हाडांवर होणारा परिणाम. कॅल्शियमची कमतरता हाडे कमकुवत करतं आणि ऑस्टिओपोरोसिसचा धोका वाढवतं. पाचवा तोटा म्हणजे त्याचा पोटावरती होणारा परिणाम. जास्त चहा किंवा कॉफीमुळे आम्लता आणि छातीमध्ये जळजळ होते. आता आपण अल्कोहोलबद्दल बोलूया. अल्कोहोल हे अत्यंत हानिकारक आहे, विशेषतः वयाच्या 60 नंतर. अल्कोहोल यकृत मूत्रपिंडांना नुकसान पोहोचवतं, मेंदूच्या पेशींना मारतं, हृदय कमकुवत करतं, रोगप्रतिकार शक्ती कमी करतं, हाडे कमकुवत करतं आणि कर्करोगाचा धोका वाढवतं. जर तुम्ही 60 नंतरही अल्कोहोल पित असाल तर तुम्ही तुमचं स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करत आहात.
तर उपाय काय आहे? सर्वात प्रथम स्वतःला दिवसातून 1 कप चहा किंवा कॉफी पुरतं मर्यादित ठेवा. सकाळी किंवा दुपारी किंवा संध्याकाळनंतर कधीही नाही. दुसरं म्हणजे अल्कोहोल पूर्णपणे सोडून द्या. कोणतेही निमित्त नाही, ते पूर्णपणे सोडून द्या. तिसरं म्हणजे जर तुम्ही तंबाखूचं सेवन करत असाल तर ते देखील सोडून द्या. चौथं म्हणजे चहा आणि कॉफीच्या जागी हर्बल चहा घ्या, तुळशी चहा घ्या, आल्याची चहा घ्या, कॅमोमाईल चहा घ्या किंवा ग्रीन टी खूप फायदेशीर आहेत आणि त्यात कॅफीन कमी असतं. पाचवं म्हणजे तुम्ही नारळ पाणी, लिंबू पाणी किंवा ताक पिऊ शकता. हे आरोग्यदायी आहेत. एक बोनस सवय, तणावाखाली राहणं किंवा काळजी करणं. वृद्धापकाळाचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे चिंता. बरेच वृद्ध लोक सतत कशा ना कशाची तरी काळजी करत असतात. मुले कसे आहेत, पैसे कसे असतील, तुमचं आरोग्य कसं असेल, जर असं झालं तर काय होईल, जर असं नाही झालं तर काय होईल, ही सततची चिंता शरीराला हळूहळू कमी करते. जेव्हा तुम्ही काळजी करता तेव्हा शरीर कॉर्टिसॉल नावाचं ताण संप्रेरक सोडतं. हे थोड्या काळासाठी ठीक आहे, परंतु सतत काळजी केल्याने कॉर्टिसॉलची पातळी वाढते, ज्यामुळे लक्षणीय नुकसान होतं. पहिलं नुकसान म्हणजे रक्तदाब आणि मधुमेह वाढणं. कॉर्टिसॉल दोन्ही वाढवतं. दुसरं नुकसान म्हणजे झोपेचा त्रास. चिंता झोपेला प्रतिबंध करतं. तिसरं नुकसान म्हणजे कमकुवत प्रतिकारशक्ती. सतत ताणामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होते. चौथं नुकसान म्हणजे तुमच्या हृदयावरती ताण येतो. दररोज 15 मिनिटे ध्यान करा, शांत बसा, डोळे बंद करा, खोल श्वास घ्या, मन शांत करा. आणि दुसरं म्हणजे परमेश्वराचं नाव घ्या, भजन ऐका, यामुळे मनाला प्रचंड शांती मिळते. तिसरं म्हणजे मऊ संगीत ऐका, चांगलं संगीत मनाला आनंदी करतं. चौथं म्हणजे हसण्याची सवय लावा, विनोदी कार्यक्रम पहा, विनोद ऐका, मित्रांसोबत मजा करा. हास्य हे सर्वोत्तम औषध आहे. आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.